मुंबईतला मराठी अमराठी वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये राहून सुद्धा मराठी बोलणार नाही अशी भूमिका मुंबईतील व्यापारी सुशील केडी यांनी घेतली आहे। सुशील केडी यांनी ट्विट करत राज ठाकरेंना टॅग करून एक प्रकारे आव्हान दिले आणि आव्हान प्रति आव्हानामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे। मीरा भाईंदर मध्ये मराठी द्वेष्ट्या व्यापाऱ्याचे कान शेकवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद मुंबईत उमटले। गुरुवारी मीरा भाईंदरच्या व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली, शिवाय मोर्चा काढला। परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या मोर्चाला 24 तास उलटत नाहीत। तोच मुंबईतील व्यापारी सुशील केडी यांनी एक एक्स पोस्ट करत थेट राज ठाकरेंना टॅग केलं। राज ठाकरे, मी 30 वर्ष मुंबईत राहूनही मला मराठी येत नाही आणि तुमच्या या कार्यकर्त्यांच्या वागणुकीमुळे मी आता प्रतिज्ञा करतो की मी आता मराठी शिकणार नाही। काय करणार बोल, असा जाहीर सवाल सुशील केडी यांनी विचारला। सुशील केडी यांनी राज ठाकरेंना नव्हे तर मराठी माणसाला आव्हान दिल्याचा आरोप मनसेनं केलाय। महाराष्ट्रामध्ये मराठीच आणि माझ्या मताप्रमाणे मला मराठी जर येत नसेल तर ठीक आहे, मी शिकून घेईन। हा भाषेचा एक रिस्पेक्ट असतो, भाषेचा एक सन्मान असतो, त्याला काय हे नाही आहे। अर्थात आम्ही ज्या ज्या राज्यात जाऊ ती भाषा आम्हाला पटकन यायला पाहिजे अशातलाही भाग नाही आहे, परंतु मराठी शिकायचीच नाही आहे। काय करायचं असेल तर करून घ्या। तर उद्योजक वगैरे जे कोण काय असतील, माझ्या मते इथून पुढे कानफटातच बसणार आणि कानाच्या खाली जाळच काढला जाईल। याच्या पलीकडे दुसरं उत्तर आमच्याकडे काही। महाराष्ट्रात राहून मराठी शिकणार नाही ही परप्रांतीयांची मस्ती महायुतीच्या राजकारणामुळे आल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय। त्यांची टोकाची भूमिका काय आहे ते माझ्या कानावरती आता आलेलं आहे। त्यांनी राज ठाकरे यांना आव्हान देण्याचा तो प्रयत्न केला, मी पाहिलं। आणि महाराष्ट्रात राहून मी मराठी शिकणार नाही ही जी मस्ती वाढलेली आहे ती एकनाथ शिंदे, अमित शहा यांच्या राजकारणामुळे, आज जे जय गुजरातचा नारा दिला त्याच्यामुळे त्या केडियासारख्या लोकांना बळ मिळतं आणि मराठीच्या विरुद्ध अशी भूमिका घेता यावी म्हणूनच तर अमित शहाने शिवसेना तोडली आणि फोडली। शिवसेनेनंही या प्रकरणात केडी यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। कुणाकडूनही मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही अशी भूमिका महायुतीतल्या शिवसेनेनं घेतली आहे। हमें एक चीज़ समझ लेनी चाहिए कि महाराष्ट्र में रह के मराठी का अपमान भी नहीं होना चाहिए। महाराष्ट्र में आप रहते हो, महाराष्ट्र में अगर बिजनेस कर रहे हो तो मराठी का अपमान नहीं सहन किया जा सकता है। तो मेरे ख्याल से ऑब्वियस है कि दोनों चीज़ें एक साथ में चलती है। आज मराठी और हिंदी इस इशू को लेके जो भी पॉलिटिक्स चल रहा है, इस पॉलिटिक्स को मद्देनज़र रखते हुए जो भी कायदा सुव्यवस्था का या फिर जो भी यहाँ पे क्वेश्चन तैयार हो रहा है तो बिल्कुल उसको हम कार्रवाई करेंगे। जिन्होंने कायदा हाथ में लिया उनके ऊपर कायदे से कार्रवाई की जाएगी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुशील केडी या प्रकरणी वेगळीच भूमिका घेतलीये। मराठी बोलण्याचा आग्रह केला जाऊ शकतो पण मराठीसाठी दुराग्रह करता कामा नये असं सांगत त्यांनी मनसेचे कान टोचलेत। महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो पण दुराग्रह करू शकत नाही। मी उद्या तमिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे। मला आवडते तमिळ भाषा, चांगली भाषा आहे, पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी। मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन, पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का? आपण एका देशात राहतो, भारतात राहतो आपण। हे काही आपले बाजूचे भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे, बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत। एवढी संकोचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही। हिंदीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं रान उठवलेलं असताना सुशील केडी यांनी ट्विट करून मुंबईतलं वातावरण आणखी तापवलंय। या वादातून मुंबईतील सामाजिक सलोख्याला नख लावलं जातंय का असा संशय घेतला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।